सत्ताधारी पक्षासोबत जावं लागेल. आपल्या गावाचं काय विकासाचं काम करत असेल आमदार सत्ताधारी आमदार आपल्यासोबत जावं लागेल. तुम्ही माझ्यासोबत सवारीच राहते. आम्ही 5 फुटांचा विचार करता केतकर साहेबांसोबत त्या शिवसेनेत प्रवेश केला आणि फ्रँकली शाखा प्रमुख चंद्रकांत चौधरी जे त्यांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे आम्हाला ट्रीट केले. तेव्हा तर ब्रिटिशांनी इथे जेव्हा माथेरान वसवलं इथे तेव्हा त्यांनी इथे वाहनांना बंदीच ठेवली. त्यासाठी आम्ही एक दिवस मूळ जंजिऱ्यात सी बीचमध्ये गेलो होतो तिथे आणि तिथे आम्ही अशी एक बॅटरी ऑपरेट तिला व्हेकल्स पाहिजे आणि त्यांना विचारले कशी चालते तेवढे बॅटरी होती आणि आम्हाला तेवढं काय म्हणा की ह्याच्यामध्ये कोणतं पोल्युशन नाही म्हणून आम्ही या बीचवरच्या गाड्या चालवू शकतो. ती गाडी पाहिल्यानंतर माझ्या डोक्यामध्ये विचार असा आला की ह्याच्यात कोणतेच पोल्युशन नाही तर अशा टाईपच्या गाड्या ह्या सगळ्या माध्यमांच्या विषय चालताना दिव्या तर त्यांचं काही बदलू शकेल ना. नमस्कार, मी आहे प्रफुल्ल केदारे. आपण पाहत आहात आकाशगाथा. या जगात फार अशी काही माणसं असतात की जी एखादं ध्येय उराशी बाळगून धडपडत असतात. मार्टिन ल्युथरने म्हटल्याप्रमाणे तुम्हाला चालत राहावं लागतं, चालता चालता पाय थकतात, तुम्ही पडता, तुमचे गुडघे फुटतात, तरी उठून तुम्हाला धडपडावं लागतं आणि तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचावं लागतं. हा आदर्श फार कमी लोक आपल्या आयुष्यात घेतात आणि तो जेव्हा अस्तित्वात आणतात तेव्हा केवळ त्यांचं भलं होत नसतं तर त्यासोबत अखंड समाजाचं भलं होत असतं, मानवहिताचं कल्याण साधलं जातं. माथेरानसारख्या जगप्रसिद्ध एका पर्यटन स्थळामध्ये मानवी हिताशी संबंधित असलेला एक प्रश्न निकाली लावण्यामध्ये 15 वर्षाची संविधानिक लढाई ज्यांनी लढली त्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. मी बोलतोय ते माथेरानमधील मानवी रिक्षा, ज्या माणूस माणसाला ओढतोय. देश स्वतंत्र झाल्यानंतर देखील, इतक्या वर्षानंतर देखील जर माणूसच माणसाला रिक्षातनं ओढून नेत असेल तर ही अमानवीय प्रथा थांबली पाहिजे. यासाठी कोणीतरी उभं राहावं आणि तो उभा राहणारा माणूस होता सामाजिक कार्यकर्ता, पर्यावरण प्रेमी सुनील शिंदे सर. आज माझ्या सोबत आहेत. आपण अनेक विषयांना स्पर्श करत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या या कार्यक्रमात. धन्यवाद सर. तुम्ही आपण एवढा लांबून आज आलात माथेरानमध्ये आणि या आधीचा बघाच वेळा आपण आलात आणि हा जो का आमचा संघर्ष होता आणि आपण जवळून पाहिलेला आहे त्यामुळे याच्या बघापैकी पावसाळी तुम्हाला अवगत आहे. सर, त्या विषयाच्या आधी मला जाणून घ्यायचं आहे की सुनील शिंदे नेमके कोण आहेत, माथेरानशी त्यांच्या या मातीशी नाळ कशी जुळलेली आहे? माझा जन्म माथेरानचा आहे. मला 10वीपर्यंत शिक्षण इथे झालं. शिक्षण संपल्यानंतर पुढच्या कॉलेजसाठी मुंबईमध्ये गेलो आणि मुंबईमध्ये कॉलेज केल्यानंतर DPED झाल्यानंतर माझं मी एक शिक्षक म्हणून मुंबईत सालुशन हायस्कूलमध्ये माझा जॉब सुरू झाला. आणि जेव्हा मी माथेरानला जेव्हा यायचो तेव्हा माझी मित्रमंडळी जी होती, प्रकाश सुतार असेल, अनिल नाईकडे, मुकुंद रांजाने, हे तेव्हा मला एक गोष्ट नेहमी सांगायची आहे की बघा आता तुम्ही गेलात मुंबईमध्ये, चांगलं जीवन जगता, आमच्या नशिबी ही अपेक्षाच आहे, आमचं जीवन कधी बदलणार. त्यामुळे थोडस असा एक विचार मनामध्ये आला की यांच्या बघण्यात खरंच तथ्य आहे. खरी गोष्ट. आज आपल्या देशाने एवढी प्रगती केलेली आहे सायन्समध्ये आणि माथेरान एक सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ आणि इथं अशा पद्धतीची व्यवस्था कशी काय चालू शकते? सर, याच्या पाठीमागे ब्रिटिश सरकारचे कायदे देखील आहेत की त्यामुळे हा बदल घडणं थोडासा कठीण होता. नेमके काय कायदे होते? तेव्हा तर ब्रिटिशांनी इथे जेव्हा माथेरान वसवलं इथे तेव्हा त्यांनी इथे वाहनांना बंदीच ठेवली. त्यांनी घोडा आणि हात रिक्षा ह्याच एक अंतर्गत वाहतुकीची त्यांनी व्यवस्था चालू ठेवली आणि जवळजवळ माथेरानला घाट त्यावेळी नव्हता. ब्रिटिशांच्या माथेरानला घाटच नव्हता, ती पायवाट होते. त्या घाटाने गाड्यावरती येऊ शकते अशी काय अवस्था नव्हती. पण तेव्हा त्यांनी काय केलं की काही त्यांचे नोटिफिकेशन बनवत. पहिलं नोटिफिकेशन होतं 1932चं. त्या 1932 या नोटिफिकेशनमध्ये त्यांनी हाच मुद्दा ठेवा की ते हात रिक्षा आणि घोडे चालतील. आणि देशाचं स्वातंत्र्य झाल्यानंतर आपल्या राज्य शासनाच्या महसूल खात्याने पुन्हा त्या नोटिफिकेशनमध्ये काही बदल केले, परंतु जो वाहन बंदी जो आहे तो कायदा ऍज इट इज तसाच ठेवला त्यांनी. अच्छा, म्हणजे इथलं प्रदूषण टळावं म्हणून. आता त्यांच्या ज्या नोटिफिकेशन असं काय स्पेसिफिक मेन्शन नाही केलं की आम्हाला इथं प्रदूषण वेगळं ठेवायचं म्हणून आम्ही वाहनाला बंदी करतो, असं कारण काय दिलं नाही. त्यांचा म्हणणं ठीक आहे, वाहनाला बंदी राहणार जशी आहे तशी, एवढाच मुद्दा त्यांचा कायम त्या नोटिफिकेशन होता. म्हणजे एक रिझन द्यावं लागतं, कारण द्यावं लागतं की तुम्ही वाहनाला काय एंट्री देत नाही, आपण का बदल. पण तसं त्या काही त्यांनी मेन्शन केलं नव्हतं. त्यानंतर पुढे जाऊन
2003 मध्ये माथेरान इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये माथेरान समाविष्ट झाला. आणि त्या इको सेन्सिटिव्ह झोन जे आहे ते सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार त्याचं नोटिफिकेशन तयार झालं. त्याच्या अधिसूचनेमध्ये देखील वाहनाला बंदी घालण्यात आली. त्यांनी फक्त इथे एक ॲम्ब्युलन्स आणि एक आग लागल्यास फायर इंजिन अग्निशमन बंब यांना परवानगी दिली. बाकी कोणत्या व्हेकल्सला परवानगी दिली नाही त्यांनी. तर मग जेव्हा मी थोडासा गंभीरपणे विचार केला की ह्या हात रिक्षा चालकांना आता ह्यांना सर वाहनांना परवानगी नसल्यामुळे इथल्या विद्यार्थ्यांच्या शाळांचा प्रश्न आला किंवा ज्येष्ठ नागरिकांचा प्रश्न आला की एक वेळेस आजारी कुणी असलं तर त्यांना अक्षरशः झोळीत घालून नेरळपर्यंत नेण्यापर्यंतच्या गोष्टी आल्या. किंवा तुम्हाला फार अवजड सामान खालून वर आणायचं असेल तर वाहनं नसतात. मग हे सगळं टॅकल इथल्या माथेरानकरांनी एवढे वर्ष कसं केलं असेल? तर काय होतं की माथेरानचं जे टॅक्सी स्टँड जे आहे सध्याचं ते मध्यवर्ती ठिकाणी आणावं आणि माथेरानच्या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये तेव्हा 80 सालीच्या दरम्यान त्याच्यामध्ये प्रोव्हिजन होतं. एक माथेरान जिमखाना म्हणजे ओपन मैदान आहे की तिथे स्टँड यावं म्हणून त्याचं प्रोव्हिजन देखील होतं डीपी मध्ये आमची. आणि थोडं मला एक सवय होऊन गेली. आता आमची शाळा इथून दसवी नाक्याचे विद्यार्थी असेल त्यांच्याकडे 5 किलोमीटर दूर एवढी शाळा आहे. आणि पावसाळ्यामुळे अक्षर भिजत विद्यार्थी शाळेत जातात. फार कठीण परिस्थिती शिक्षण आमचं आम्हाला घ्यायची वेळ येते. आणि मालवाहतुकीचा प्रश्न झाला तर सर तुम्हाला सांगतो की आता आम्हाला जे गॅस सिलेंडर आमच्याकडे येतं. आता बाजारपेठेमध्ये गॅस सिलेंडरसाठी 150 रुपये एक्स्ट्रा द्यावे लागतात मालवाहतुकीचे. अच्छा. तो जगा असा दुर्वळ हा तसं वंटी बघा तर 200-250 एका सिलेंडरमध्ये जास्त द्यावे लागतात. बापरे. आता काश्मीर तर कन्याकुमारी कुठे जा तुम्हाला जो 850 एमआरपी त्याच रेट तुम्ही सिलेंडर भेटू शकतं. पण आम्हाला इथं 200 जास्त द्यावे लागतात. का ते वाहतूक व्यवस्था अशी आहे. कारण आपल्या घटनेने प्रत्येक एमआरपी रेटमध्ये तो माल भेटण्याचा अधिकार दिला. बरोबर. आम्ही साधी पाण्याची बॉटल आम्हाला भेटू शकत नाही एमआरपी मध्ये. ते 5,000 जास्त द्यावे लागतात. व्यापाराचं नाही गरज आहे. त्यांना जे पद्धती वाहतूक गावात होते घोड्यांवर होते हात रिक्षात होते प्रचंड महाग येते. पण इथला माथेरानकरांना अर्थार्जनाचं उपजीविकेचं साधन सध्या पर्यटनाशिवाय दुसरं काहीच नाहीये. नाही ना काहीच तुम्ही पाहिलं नाही. संपूर्ण माथेरानचा 70% भागा वन खात्याचा आहे. आणि इथे तुम्ही शेतजमीन काहीच नाही आमच्याकडे. आमच्याकडे पर्यटन हाच फक्त सोर्स ऑफ इन्कम इथे आहे. आणि सुदैवाने आमचं काय की मुंबई आणि पुण्यापासून आम्ही जवळ आहोत. त्यामुळे आम्हाला पर्यटक वन डे काय नाही सोबत इथे इथे येत असतात. आणि इथे एक ब्युटी फार वेगळी नाही. इथं संपूर्ण माथेरानची जी ब्युटी आहे ना ती इथे ठिकाणी भेटत नाही. आणि एक इझी लोक येऊ शकतात, एक दिवसात जाऊ शकतात अशा पद्धतीचे. सर हे झालं 8 महिन्याचं. पण पावसाळ्यामध्ये 4 महिन्यामध्ये काय अवस्था असते? पावसाळ्यामध्ये मला सांगतो 15 जून नंतर आमचे सगळे हॉटेल्स पूर्वीचे हॉटेल्स आणि संपूर्ण आमची दुकान आम्ही सब बंद केली असायची. 4 महिने कोण पर्यटक तेव्हा यायचे नाहीत अशी परिस्थिती. पण आता 8-10 वर्षामध्ये थोडस पर्यटकांमध्ये एक असा वेगळा ट्रेंड तयार झाला की पावसाळी पर्यटन असं. तेव्हा पावसामध्ये खास भिजण्याचा आनंद घेण्यासाठी धबधब्यांसाठी पर्यटकांचं नवीन येण्याचं प्रमाण वाढ. आणि कोविड काळामध्ये माथेरानची म्हणजे त्या काळाशी कसा सामना केला? कोविड तर माथेरानमध्ये पूर्णपणे कोण बाहेर इथे आम्ही जात नव्हतो खालच्या वरती येत नव्हतं इतकं स्ट्रिक्ट होतं. परंतु त्या काळामध्ये काय झालं की बघा NGO मुंबईचे असते पुण्याचे असते त्यांनी इथे लोकांना किट बॅग वगैरे देऊन त्यांना खूप चांगल्या प्रकारे मदत केली. समजा मेडिकलच्या बाबतीत मदत झाली. आणि त्यामुळे तेवढा तो फार टफ पिरियड गेला ना आमच्या लोकांसाठी. तो म्हणजे बऱ्याच लोकांची मदत खूप होत होती इथे. अच्छा. पण शेवटी तो फार टफ पिरियड आम्हा माथेरानचे खूप चांगले लोक आमची ज्या कोविड काळ आम्हाला गमवावे लागले. अत्यंत दुःखदायक प्रसंग होता 2 वर्ष. सर मग नंतर ही ई रिक्षाचा पर्याय जेव्हा निर्माण झाला या देशामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या अंधारे, तेव्हा तुम्हाला वाटलं का की आता हा पर्याय आपण इथे उपलब्ध करून दिला पाहिजे म्हणून? 15 वर्षापूर्वी म्हणजे या लढाईची बीज कशामध्ये होती? काय झालं आम्ही एक दिवस मूळ जंजिरात सी बीच मध्ये गेलो होतो तिथे. आणि तिथे आम्ही अशी एक बॅटरी ऑपरेटर तिथे व्हेकल्स पाहिले आणि त्यांना विचारले कशी चालते. तेवढे बॅटरीवरती चालते. आणि आम्हाला तेवढं काय म्हणा की ह्याच्यामध्ये कोणते प्रदूषण नाही म्हणून आम्ही या बीचवरती त्या गाड्या चालवू शकतात. मग ती गाडी पाहिल्यानंतर माझ्या डोक्यामध्ये विचार असा आला की ह्याच्यात कोणते प्रदूषण नाहीये. तर अशा टाईपच्या गाड्या ह्या जर का माथेरानच्या रिक्षा चालकांना दिल्या तर त्यांचं काही बदलू शकेल ना. त्यांची आज अमान्य प्रथाची सुरू आहे त्यात मुक्ती भेटू शकेल. बरोबर. आणि मग काही दिवसानंतर आपलं केंद्र शासनाचं एक नोटिफिकेशन वाचण्यामध्ये आलं 2015 मध्ये ई रिक्षा त्यांनी परवानगी दिलेली आहे. आणि
त्याच दरम्यान आम्ही माथेरान म्युन्सिपालिटीने की आम्ही ठराव करून घेतला की माथेरानची ही अमान्य प्रथा बंद करायची आणि त्याच्यासाठी ई रिक्षाचा पर्याय हा सुटेबल घालणं ठरू शकतो. पण ते जे आम्ही नोटिफिकेशन जे होतं महसूल खात्याचं त्याच्यामध्ये बदल करणं आवश्यक होतं. ते अमेंडमेंट झाल्याशिवाय ई रिक्षा येऊ शकत नव्हत्या. मग तेव्हा महसूल खात्याच्या सचिवांची आम्ही भेट घेतली. त्यांनी सांगितलं हे आता नोटिफिकेशन 2015 ई रिक्षाचे हे अजून राज्य शासनाने ऍक्सेप्ट केलं नव्हतं तेव्हा. ओके. तेव्हा आपण महाराष्ट्रामध्ये एकही तेव्हा ई रिक्षा धावत नव्हते. त्यामुळे ते काय म्हणतो की आता तुमची मागणी सो योग्य आहे पण जर राज्य शासनाचं धोरणच नाही ई रिक्षाचं तर आम्ही द्यायच्या कशा काय. अच्छा. मोठा पेस्ट निर्माण झाला टेक्निकल बघता. तर माझे मित्र आहेत मनोज खेडकर म्हणून, तर त्यांना मी अडचण सांगितली. मग त्यांनी त्यांचे मित्र प्रवीण दगाडे म्हणून आहेत ते परिवहन खात्याचे तेव्हा सचिव होते आणि दगाडे साहेबांना आम्ही भेटलो. दगाडे साहेब मात्र येऊन गेले बऱ्याचदा. ते म्हणतो एक्सप्लेन आयडिया तुमची आयडिया चांगली आहे पण ते म्हणलं की ई रिक्षाच्या जगात राज्य शासन केंद्र शासन निर्णय घेतला ना तो राज्य शासन आज ना उद्या तो इम्प्लिमेंट करणार. सर मग नेमकी कोणती आव्हाने तुम्हाला ही लढाई लढताना आली? पहिलं आव्हान हेच होतं की राज्य शासनाला आमची मागणी जी आहे ती त्यांच्या डोक्यावर उतरवणं हा महत्वाचा विषय होता. आणि सुदैवाने काय झालं की आमच्या माथेरान क्रिकेटच्या स्पर्धा होत्या. माझे मित्र आदिल गायकवाड आणि संतोष शिंदे यांनी आपले कवाडे सरांना इथे आम्ही आमंत्रित केले होते आणि कवाडे सरांनी खूप छान भाषणचं ते आमच्या क्रिकेट स्पर्धेत झालं त्यांचं. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी हा विषय पाहिला आणि आम्ही सरांना प्रत्येकाला भेटत होते तिथे आणि त्यांच्या गोष्टी लक्षात की ओढणार हे अत्यंत मागास समाजाचेच लोक विचार आहेत. आणि आम्ही तर सगळ्यांना सांगितलं की यांना सर म्हणतो की तुम्ही यांना रिक्षा देऊन टाका आपला ऑटो रिक्षा वगैरे. मग त्यांना मी ही टेक्निकल अडचण सांगितली हे कायदे अशा पद्धतीचे आहेत. मग सर म्हणते हा विषय मला विधान परिषदेत घ्यावा लागेल. आणि कवाडे सरांनी सतत 5 वर्ष विधान परिषदेत सातत्याचा आवाज उठवला आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस सरांनी तिथे त्यांना ग्वाही दिली की आम्ही राज्य शासन एक प्रस्ताव केंद्र शासनाने पाठवतो आणि मात्र ई रिक्षांना देण्यात यावे आणि असा प्रस्ताव तरी केंद्राकडे पाठवण्यात येते. आणि नेमकं 2019-20 वर्ष होतं आणि कोविड त्यामध्ये आला आणि त्यामध्ये मग केंद्र शासनाने एक पत्र असं आलं की बाबा इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये इथे वाहनांना बंदी आहे त्यामुळे तुम्हाला सुप्रीम कोर्टातून त्यासाठी परमिशन घ्यावी लागेल. आमचे सध्याचे विद्यमान चीफ ऑफिसर आहेत भाऊ इंगे सर त्यांनी तो हा प्रोजेक्ट पुन्हा कसा रन होईल यासाठी राज्य शासन वकील सर्व अपडेट्स देत आहे कायमस्वरूपाने. सर इतके वर्ष शिक्षक पेशेमध्ये असताना आता म्हणजे निवृत्तीनंतर समाजकारणातनं सुनील शिंदे यांचं पदार्पण राजकारणात होत आहे का? काय झालं की आमचेच खेडकर साहेब जे मनोज खेडकर आहेत चंद्रकांत चौधरी त्यांनी मला सांगितलं की तुम्ही यावेळी एक सीट तुम्ही आलं पाहिजे आतमध्ये बॉडीमध्ये या तुम्ही तिथे. काय असतं काउन्सिलमध्ये तुम्ही गेला तर थोडं अधिकार जास्त भेटतात. म्हणजे आता जो तुम्ही हा प्रश्न मांडताय सरकार दरबारी स्वतः असाल तर तुमचा हा एवढा वेळ वाचेल श्रम वाचेल पैसा वाचेल. मॅडम कोणतं पद नव्हतं का नगराध्यक्ष काहीच नव्हतं तर आम्ही संघर्ष देत राहिलो. बरोबर. तुमच्याकडे ना तुम्ही एक प्रामाणिकपणा पाहिजे निस्वार्थीपणा पाहिजे या गोष्टीवर लोकांच्या प्रश्नांची जाण पाहिजे. तुम्हाला लोक मदतीला पुढे येतात ना मदत. शिंदे सरांचा मागचा राजकीय इतिहास पाहिला तर आपण काँग्रेसशी कनेक्टेड असलेली एक घराणं आहे. मग आता शिवसेना शिंदे गटाकडे आकर्षित होण्याचं कारण काय सर? आता काय होतं की आमचे खेडकर साहेब अध्यक्ष आहेत आमचे होते काँग्रेस पक्षाचे तर त्यांचं एक माथेरानसाठी फार मोठं विजन आहे. माथेरानसाठी एक पर्यायी रस्ता असावा ही आमची 50 वर्षी जुनी मागणी आहे. पनवेल माथेरान रोड पहिलं नाव होतं तो आता धोदानीपर्यंत रस्ता आहे. जो आपला सनसेट पॉईंट जो आहे ना तिथून तो खाली रोडवरती येणार होता. म्हणजे तेव्हा 1960 मध्ये यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना भूमिपूजन केलं रस्त्यात. अच्छा. पुढे काय तर चायनाचं युद्ध आलं त्यामध्ये तो अख्खा प्रोजेक्ट बॅकफुटवरती गेला आणि चव्हाण साहेब दिल्लीमध्ये गेल्यानंतर पुढे त्याचा फॉलोअपच झाला शकला नाही. त्यामुळे तो पूर्णपणे एकदम आता लोकांचं स्वप्न आमच्या लोकांचं आम्हाला पर्यायी मार्ग द्या ना. हा जो रस्ता जो आहे ना आमचा सर नेरमाथेरान घाट तुम्ही विकेंड आलात ना एवढा जाम होऊन जातो. पार्किंगची गाड्या पार्किंग सोय नाहीये तिथे. प्रचंड पर्यटन दुष्परिणाम त्याचे होतात. पर्यटन अगदी पुन्हा रिटर्न जातात ना. पण खेडकर साहेबांचा विजन असे की त्यांनी एक फिनाक्युअरचा प्रोजेक्ट त्या डोक्यात आपण हाजी मगरमध्ये सतत तो सक्सेस झाला. तसा तो वणीमध्ये देखील यशस्वी झालेला आहे
आणि त्याचं तिकीट फार नाही, 100 रुपये खालून माणूस वरती येऊ शकतो, काही 10 मिनिटात वरती येऊ शकतो. हो हो तर तो प्रोजेक्ट त्यांच्या डोक्यामध्ये अगदी फिक्स आहे, त्यांचे काम करायचं आहे. म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं, बघा आपल्याला आज सत्ताधारी पक्षासोबत जावं लागेल, आपल्या गावाचं काय विकासाचं काम करत असेल, आमदार सत्तेचे आमदार आपल्यासोबत जावं लागेल, तुम्ही माझ्यासोबत सहज राहते. आम्ही 5 फुटांचा विचार करता केतकर साहेबांसोबत त्या शिवसेनेत प्रवेश केला आणि फ्रँकली शाखा प्रमुख चंद्रकांत चौधरी जे आहेत त्यांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे आम्हाला ट्रीट केले. ते म्हणजे असं काय आम्हाला बाहेरचे आहेत म्हणून असं काय म्हणजे मान सन्मानाने मान सन्मानाने ट्रीट केले त्यांनी. अच्छा. त्यामुळे आम्ही तो निर्णय घेतला, कारण काय आपला मिशन काय गावाच्यासाठी एका फार मोठी हा समस्या सुटली तर मात्र कुठच्या पुढे निवडून जाईल ना. हा, मग ह्या सगळ्या नेतृत्व जे आहेत एकनाथ शिंदे यांच्याकडे कसं पाहतात? नाही बघ, शिंदे साहेबांकडे आहे ना एक कामाची धडाडी, आम्ही जे काय पाहिलं ना त्यांचं, की त्यांनी एखादा काम त्यांच्याकडे तुम्ही घेऊन गेलात ना, ती ऑन द स्पॉट अधिकाऱ्यांना होत कर. बऱ्याच आम्ही गोष्ट पाहिलं ना की बाबा सदर व्यक्ती तुमच्याकडे पाठवतो आणि याचा पुढचं प्रोसिजर तुम्ही स्टार्ट करा. आता एम ए मागणीचा विषय असंच झाला तिथे, आमच्या समोर त्यांनी फोन केला तिथे, आम्ही गेला तर एम ए मागणी कमिशनर इमिजिएट आम्हाला केतकर साहेबांनी भेट दिली तिथे. ही त्यांच्या कामाची स्टाईल आहे, अशी स्टाईल. म्हणजे लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे हा सुनील शिंदेचा आग्रह. हा, तुम्हाला सांगतो ना की उद्या समजा मी निवडून गेलो ना तर माझ्या डोक्यासमोर एक विषय काय आहे की आमच्याकडे पाण्याचे रेट जे आहेत ना, इंडियामध्ये संपूर्ण भारत देशात सर्वात महाग पाणी माथेरानला आहे. अच्छा. म्हणजे 1000 लिटरचा आमचा जो एक छोटे लॉजिंग वगैरे धंदे करतात ना त्यांना जो 54 रुपये त्यांचा रेट आहे. 1000 लिटरचा 54 रुपये. आज तुम्हाला सांगतो मुंबईचं ताजमहल हॉटेल आहे, ताजमहल हॉटेलचा त्या रेटने बीएमसी पाणी देत नाही. आमच्या छोट्या हॉटेलचा तेवढा रेट आहे आणि मोठ्या हॉटेलला 150 रुपये, 1000 लिटर 150 रुपये. ह्यांचं जे काय उत्पन्न जे आहे हे राईट ते पाण्यातच जातं ना. तर आमच्याकडे 2 तलाव माथेरानमध्ये आहेत. सॅमसंग टँक आहे आपला, जो टॅक्सी स्टँड आहे तिथे एक तलाव आहे आणि तिथं तुम्ही इको पॉइंटवर जो गेला त्या खाली तलाव येतो. ह्या तलावाचं एक्सपान्शन आपण केलं. 1 TMC इतके पाण्याची जर तुम्ही क्षमता माथेरानमध्ये निर्माण केली ना, 50 वर्ष तुम्हाला पाठीबघावं लागणार नाही. आजची परिस्थिती आम्ही खालून नेऊन पाणी पंपिंग करत येतो, मोठी गंगा येते, पाणी नेहमी वरून खाली जातं, खालून वरती येतं ना. त्यामुळे पंपिंगचा त्यांना एवढा खर्च होतो या जीवन प्राधिकरण, रेट वॉटरशी त्यांच्याकडे पगारच राहत नाही ना. पण त्याचं सोल्युशन निघलं ना, हे 2 जे डॅम आहेत ना, ह्या डॅमचं तुम्ही एक्सपान्शन केलं आणि त्याची 1 TMC, आमचा 1 TMC इतकी क्षमता झाली पाहिजे, मग 50 वर्ष तुमचा प्रश्न मिटून जाईल. पुढच्या पिढीचा आपण विचार केला असा आमचा डोका विचार. निश्चित गेला तर समजा काउन्सिलमध्ये गेलो ना त्या विषयावर नक्की फोकस करेल. बघा छोटे मोठे प्रश्न असतात ना, लाईट बिलच्या विषय ते बीएम म्युन्सिपालिटी बघत असते, पण तुम्ही एक लॉंग टर्मचा प्लॅन घेऊन तिथे गेला पाहिजे. बरोबर. उद्याच्या येणाऱ्या पिढीसाठी शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून शिंदे सरांच्या डोळ्यापुढे काही व्हिजन्स आहेत, ते उराशी बाळगून त्यांनी आता राजकारणात प्रवेश केला. आमच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत. तुमच्या मनात जे जे लोकहितासाठीची स्वप्न आहेत ती साकारावीत, सत्यात उतरावीत. फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेली सर्वांना समान संधी, समान न्याय, समान हक्क हे इतरांप्रमाणे इथल्या माथेरानकरांना, इथल्या आदिवासी बांधवांना, इथल्या पर्यटकांच्या म्हणजे स्वागत करणाऱ्या प्रत्येक व्यापाऱ्यांच्या नशिबी देखील असायला हवा. तर खऱ्या अर्थानं संविधानाची अंमलबजावणी होते आणि हा एक देश भारतीय संविधानाचा देश म्हणून गौरवण्याचा आपल्याला अधिकार राहील. सर, तुम्ही जी लढाई जिंकलेली आहे आणि इथलं निसर्ग रम्यता टिकून राहते, तो सोबत इथल्या मानसिकतेचा, इथल्या मानवतेचा देखील विजय होत राहो अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद सर.